हॅलो फ्रेंड्स, परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या शिव लर्निंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण संभाव्यता यामधील 3 गुणांचे प्रश्न पाहणार आहोत. बघा, प्रश्न दिलेला आहे. एका पिशवीत 8 लाल आणि काही निळे चेंडू आहेत. या पिशवीतून एक चेंडू यादृच्छिक पद्धतीने काढला. जर मिळालेल्या लाल आणि निळ्या चेंडूच्या संभाव्यतेचे गुणोत्तर 2:5 असेल तर निळ्या चेंडूंची संख्या काढा. त्यांनी काय दिलेलं आहे? 8 लाल चेंडू दिले आहेत. म्हणून आपण काय करायचं, पहिल्यांदा 8 लाल चेंडूंची लाल चेंडूंची संख्या काय करायची, इक्वल टू 8. म्हणजेच हा काय मिळाला, एन ऑफ आर. आर का, तर आपण लाल चेंडू आहे मिळालेला, लालला काय आपण रेडने मेन्शन केलं. एन ऑफ आर इज इक्वल टू 8. त्यानंतर काय दिलेलं आहे आपल्याला, निळे चेंडू दिलेत, पण त्यांची संख्या दिलेली आहे का, नाही. म्हणून आपण निळ्या चेंडूंची संख्या काय करू, तत्पुरती एक्स मानू. राईट. म्हणजेच मग एन ऑफ बी किती झाला, एक्स. एन ऑफ बी का, कारण ब्ल्यू कलरचे बॉल आहेत म्हणून आपण बीने त्याला मेन्शन केलेलं आहे. मग आता आपल्याला काय करावं लागेल, एकूण चेंडूची संख्या एन एस काढावं लागेल. एन आर दिलेला आहे, लाल चेंडू आणि निळ्या चेंडूंची बेरीज करावी लागेल, बरोबर. मग हा काय आहे, एकूण चेंडूंची संख्या किती येणार आपली, एक्स अधिक 8 किंवा 8 अधिक एक्स असं लिहिलं तरीही चालतं. पण आपण चल अगोदर घेतो म्हणून आपण काय केलं, एक्स अधिक 8. राईट. म्हणजेच एन एस आपला किती आला, एक्स अधिक 8 एन एस मिळालेला आपला. त्यानंतर काय आपल्याला काय करावे लागेल, त्यांनी काय दिलेलं आहे, ऑलरेडी त्यांचं गुणोत्तर दिलेलं आहे. मग गुणोत्तर काढण्यासाठी आपल्याला लाल चेंडूंची संभाव्यता काढावी लागेल, त्यानंतर निळ्या चेंडूंची संभाव्यता काढावी लागेल, त्यांचा भागाकार करून ते पूर्ण सॉल्व करावं लागेल. राईट. मग आता त्यांचं गुणोत्तर कसं काढणार, संभाव्यता कशी काढणार. संभाव्यतेचा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, पी ए इज इक्वल टू एन ए अपॉन एन एस. राईट. पण आपल्याला काय काढायचं आहे इथं, लाल चेंडूची संभाव्यता. मग काय मेन्शन करणार, पी एच्या ऐवजी आपण काय करणार इथं, रेड घेणार. का, तर लाल चेंडूला आपण काय मेन्शन केलं, आरने मेन्शन केलं म्हणून, बरोबर. मग एन आर अपॉन एन एस. बघा, बरेचसे विद्यार्थी इथं चुकू शकतात. इथं लाल चेंडूचं आपण साठी मेन्शन केलेलं आहे, कारण इथं लिहिताना काय करतो आपण, एन ए अपॉन एन एस. पण इथे ह्या छोट्या छोट्या गोष्टींकडे एन आर अपॉन एन एस या गोष्टींकडे लक्ष द्यायचं. बघा, एन आर किती दिलेलं आहे, 8, आणि एन एस किती दिलेलं आहे, एन एस एक्स अधिक 8, बरोबर. एक्स अधिक 8 दिलेला आहे. त्याला इक्वेशन नंबर 1 लिहून घ्या. त्यानंतर बघा, निळ्या चेंडूची पण संभाव्यता आपल्याला काढायची. सेम त्याच पद्धतीने निळ्या चेंडूला आपण बीने मेन्शन केलं होतं. मग पी बी इज इक्वल टू एन बी अपॉन एन एस फॉर्म्युल्याप्रमाणेच. मग एन बी किती आहे, एक्स, आणि एन एस किती आला, एक्स अधिक 8. बघा, एक्झाम्पल खूप मोठं आहे, पण आपण स्टेप वाईज जर सॉल्व केलं तर इझी कॅल्क्युलेशन आहेत. बघा, त्यानंतर त्याला इक्वेशन नंबर 2 नाव द्या. मग आपल्याला आता त्यांचं काय दिलेलं आहे, गुणोत्तर, बरोबर. संभाव्यतेचे गुणोत्तर किती आहे, 2:5 आहे. मग आता उदाहरणाच्या अटीनुसार पी आर अपॉन पी बी इज इक्वल टू 2/5. राईट. 2/5 आपल्याला दिलेलं आहे. मग आता इक्वेशन 1 आणि 2 वरून काय करणार आपण, 8/x अधिक 8 भागिले एक्स अपॉन एक्स अधिक 8 इज इक्वल टू काय करणार, 2 त्यांचं गुणोत्तर दिलेलं 2/5, बरोबर. मग आता यांचं काय करणार आपण, हा भागिले आहे. जेव्हा आपण या अशा पद्धतीचा अंश आणि छेदाचा भागाकार करतो तेव्हा काय करतो, ही संख्या लिहून घ्या, 8/x अधिक 8 गुणिले करायचं, हा x अधिक 8 वरती आणायचा, म्हणजे छेद अंशस्थानी न्यायचा आणि अंश हा छेदस्थानी आणायचा. मग x अधिक 8 वरती गेला, x खाली आला. आता x अधिक 8 सेम गेट कॅन्सल इज इक्वल टू 2/5. मग आता राहिलं काय, 8 अंशस्थानी 8 छेदस्थानी x इक्वल टू 2/5. म्हणजे बघा,
राहिलं आपलं इथे काय 8/x इज इक्वल टू 2/5. मग आता काय करावं लागेल आपल्याला यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन, राईट. 2 गुणिले x इज इक्वल टू 40. आता हा काय आहे 2 गुणिले x हा मल्टिप्लाय आहे, हा इकडं आल्यावर 2x आहे असं ठेवावं लागेल आपल्याला. आणि हा 2 काय होईल भागिलेच्या स्थानी जाईल, भागाकाराच्या स्थानी जाईल. 40/2 मग किती येतात, बे दुने 4 आणि बे शून्य 0, 20 येईल बरोबर. मग आता x इज इक्वल टू 20. मग x आपण कशासाठी मांडला होता बघा, एक्झाम्पलमध्ये चेंडूंची संख्या आपली काय, निळ्या चेंडूंची संख्या x मांडली होती. मग x किती आला 20. मग आपण खाली म्हणजे म्हणून असं लिहायचं, पिशवीतील निळ्या चेंडूंची संख्या किती आहे 20. अशा पद्धतीने एक्झाम्पल हे पूर्णपणे सॉल्व करायचं. बघा लेंदी आहे पण इझी आहे, नीट स्टेप बाय स्टेप सॉल्व केलं तर. अशा पद्धतीने पूर्ण एक्झाम्पल सॉल्व करायचं. तर आजचा व्हिडिओ आपण इथेच एंड करतोय आणि नेक्स्ट आणखी एक्झाम्पल आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ आपला आजचा कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि रोज आपले अशा पद्धतीचे व्हिडिओ जे IMP क्वेश्चन आहेत त्याचे व्हिडिओ आपले रोज येत राहतील. आणि त्यामुळे व्हिडिओ नेहमी हा रोज पहा आणि शेवटपर्यंत पहा. आणि जे 10वीला विद्यार्थी कोणी असतील तुमचे मित्र मैत्रिणी